याचा अधिकार तुम्हाला आहे का? जर कोर्टात जरी एखादी केस चालली असेल त्याच्यावरती तुम्हाला बोला हस्तक्षेप करायचा अधिकार आहे का? मग आम्ही काय सांगतो हे तुम्ही कोर्टात दाखल करा ना, कोर्टात दाखल करा. आमचं म्हणणं काय म्हणणं की कोर्टात दाखल करा ना. वैयक्तिक कशाला तुम्ही 2 मिनिटं. तुम्ही वैयक्तिकचा विषय बोलताय म्हणजे तुम्ही सर्वसमावेश निर्णय घेतलाय तो चांगला आहे. आमचं त्याबद्दल मत नाही. चुकीचं करणाऱ्याला चुकीचं झालं पाहिजे. आमचं त्याबद्दल काही विरोध नाही, त्याला विरोध नाही. विषय काय आहे, हा पंचायत समितीने ह्यांचं फेटाळलेलं पत्र आहे. पंचायत समितीने फेटाळले म्हणजे पंचायत समितीकडे जात मागितली आमच्यावर हे 3 जण आहेत ना यांच्यावर ते फौजदारी गुन्हे दाखल करण्यात परवानगी द्यावा म्हणून. केस असेल ना त्याच्यात हस्तक्षेप करायला तुम्हाला त्यापुढचा मुद्दा सांगतो. ज्यावेळेस मराठा आरक्षण कोर्टात दाखल होतं त्यावेळेस मुख्यमंत्री बरोबर तुमचं काय मुद्दा आहे ना तुम्ही कोर्टात घेऊन मांडा. इथं केस चालू आहे तिथं मांडा. तुम्ही वैयक्तिक तुम्ही ह्या केसमध्ये हस्तक्षेप करायला तुम्हाला खरंच अधिकार नाही. माझ्या ऑफिसचा डॉक्युमेंट आहे सिद्ध होत नाही. सिद्ध काय तुम्ही तुमचा मुद्दा आला सांगायचे आम्ही बोलू. बरोबर माझ्या ऑफिसचा डॉक्युमेंट आहे ते कुणीतरी एक रामशेवणी दिलाय नाही दिलाय हा विषय आम्हाला कन्फर्म होत नाही. त्याच वेळेस बेनेगाव तुम्हाला पण तेच होते. त्यावेळेच्या साह्याचे पण मी अटक घेतले. त्यावेळेस जे ज्या ठिकाणी होते त्या साह्याचे सगळे नमुने मी उपलब्ध केले. त्याचं साह्य होत नाही हे सिद्ध करावं लागेल ना तुम्हाला. हे पुढे सिद्ध होईल प्रक्रिया पुढे जाईल. कोर्टात दाखल करा तुम्ही. राहुल बांधल तरी रामशोक असेल. राहुल बांधल कार्यकाळ कोणाकडे माझ्याकडे चरण माझ्याकडे म्हणले ते कोर्टाच्या तारखेला कोणाला जायला लागेल. ते काय 7-8 लोक असतील त्यांना जायला लागेल. मला त्याला जायला लागेल ती तारीख पडली त्यानुसार केला हा पत्रव्यवहार आहे. फक्त माझं पत्रव्यवहार होतो एक तर व्हिडिओ ऑफिस किंवा सिव्हल या संदर्भात केला हा पत्रव्यवहार. यासाठी तुम्ही हा विषय काय घेतो. पंचायत